नमस्कार पालकांनो. मुलांना आपण शिक्षा करतो कारण ती बेशिस्त वागतात. आपल्याला त्यांना शिस्त लावायची असते, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिस्त ही एका दिवसात लागत नाही, तर ती एक सवय करावी लागते, त्याची प्रॅक्टिस द्यावी लागते. जेव्हा मुलांना स्वीकारलं जात नाही, म्हणजे ॲक्सेप्टन्स मिळत नाही, मग तो घरात असेल, शाळेत असेल, मित्रांमध्ये असेल, हा जो ॲक्सेप्टन्स किंवा बिलॉंगिंगनेस, आपलेपण, आपला असं त्यांना कोणी म्हणत नाही की तू आमच्या गटातला आहेस, आमच्या घरातला आहेस, आमच्या शाळेचा विद्यार्थी आहेस, त्यावेळेला मुलं संतापून उठतात. दुसरी गोष्ट, मुलांना जर का महत्त्व मिळत नसेल त्यांच्या शाळेत, कुटुंबात किंवा मित्रांच्या गटामध्ये, ज्याला आपण इम्पॉर्टन्स ऑफ सिग्निफिकन्स असं म्हणूयात, तर हा जो सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस किंवा सेन्स ऑफ इम्पॉर्टन्स किंवा ज्याला आपण असं म्हणूया की सिग्निफिकन्स, या दोन गोष्टी मिळाल्या नाही की मग मुलं तुमचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेण्यासाठी काही वेगळे वेगळे उपाय करतात. लक्ष वेधून घेणं हा खरं तर बेशिस्त होण्याच्या कारणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं असं कारण आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला एखाद्या गटामध्ये त्यांना लीडरशिप हवी असते, म्हणजे मी म्हणेन ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, तसं झालं पाहिजे, असं जर त्यांना वाटत असेल, तर ही लीडरशिप, ही सत्ता मिळवण्यासाठी सुद्धा मुलं बेशिस्त वागतात. तिसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये कधीकधी त्यांना बदला घ्यायचा असतो, सूड घ्यायचा असतो, आणि आपण किती प्रभावी आहोत, आपण किती मजबूत आहोत, आपली ताकद किती जास्त आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा मुलं बेशिस्त वागतात. चौथी गोष्ट, काही मुलं अशी असतात की ती म्हणतात नकोच, हे मला जमत नाही आहे, हे मला नाही पुढे नेता येणार आहे, तर मग ते माघार घेतात. अशा 4 प्रकारे मुलं शिस्त पाळत नसतात. पण खरंच जर आपल्याला एक चांगलं पालक म्हणून मुलांशी शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षा करताना कोणतं भान ठेवलं पाहिजे हे जर आपल्याला ठरवायचं असेल, तर 4 गोष्टी एक चांगला पालक होण्यासाठी आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे संवेदनशीलता. आपण जसे माणूस आहोत तसे तेही छोटी माणसं आहेत. आपल्याला भावना आहेत, विचार आहेत, इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, त्याप्रमाणे त्यांनाही आहेत. ही झाली संवेदनशीलता. दुसरं म्हणजे प्रेम. आपण हे मूल जन्माला घातलेलं आहे, हे हाडामांसाचं मूल आहे, याच्यावर आपलं प्रेम असलं पाहिजे. तिसरी गोष्ट संयम. हा संयमच आपला ढळतो, कारण आपले अगदी आपल्या पेशन्सची परीक्षा बघत असतात मुलं. त्यामुळे हा संयम सांभाळणं ही पण एक पालकत्वाची कसोटी आहे. चौथी गोष्ट शहाणपण, की आपल्याला शिकल्यामुळे शहाणपण यावं अशी अपेक्षा असते, तेव्हा आपण पालक म्हणून वेड्यासारखं वागून चालणार नाही. या 4 गोष्टी जर आपल्याला जमल्या, संवेदनशीलता, शहाणपण, प्रेम आणि संयम, तर मूल वाढवताना, त्याला शिस्त लावताना, वेळप्रसंगी शिक्षा करावी लागली तर कशी शिक्षा केली पाहिजे आणि शिक्षा करावीच का मुळामध्ये, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करता येतो. मुलांना जर सकारात्मक शिस्त लावायची असेल, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या वयानुसार त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक बदल, त्यांच्यामध्ये होणारे बौद्धिक, त्यांचा कल कुठल्या बाजूला आहे, भावनिक चढउतार कोणते असतात, सामाजिकदृष्ट्या मुलं किती तयार होतात, आजूबाजूच्या परिस्थितीचा त्यांच्यावर किती परिणाम होतो, या गोष्टींबद्दलची स्वतःची समज आपल्याला वाढवायला हवी. दुसरी गोष्ट, मुलांवर विश्वास ठेवावा लागतो, मुलांचा विश्वास जिंकावा लागतो. आता हे जिंकणं का आवश्यक आहे? कारण आपण मुलांची प्रायव्हसी जपली पाहिजे, त्यांचे सिक्रेट्स सांभाळून ठेवले पाहिजेत, त्यांना शब्द दिला तर तो पाळला पाहिजे. हे जर आपण केलं तर मला वाटतं की मुलांचं आणि आपलं नातं चांगलं होईल. आपण नेहमी ऐकतो की मुलांचा आणि आपला संवाद छान व्हायला पाहिजे, पण या संवादामध्ये मूल ज्यावेळेला बोलत असतं ना, त्यावेळेला लक्षपूर्वक ऐकणं, त्याला दाद देणं, त्याला आम्ही एम्पॅथेटिकली बोलणं, ज्याला म्हणतो की हो हो म्हणायचं, किंवा त्याने एखादा शब्द उच्चारला तर त्याला तुम्ही निदान हुंकार दिला पाहिजे, काहीतरी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. याबरोबरच मुलाला अधिक बोलू दिलं पाहिजे, आणि ज्यावेळेला तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेला तुम्ही नक्की तुमचा सल्ला देऊ शकता. दुसरं असं की मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना ऑप्शन्स देऊन त्यांना निवड करायला शिकवा, की हे 4 ऑप्शन्स यातला तुला निवडायचं आहे. मुलांची तुलना अजिबात करू नका, कारण त्याच्याने त्यांचा स्वअभिमान, स्वप्रतिष्ठा खच्ची होते. मुलांच्या चुका होतात, पण त्यांना सगळ्यांसमोर नका बोलू, एकांतात येऊन बोला. दुसरी गोष्ट, मुलांना शिक्के मारू नका की तू बावळट आहेस, वेंधळा आहेस, अडाणी आहेस, मूर्ख आहेस. ह्याच्यामुळे मुलांना सगळ्यात जास्त वाईट वाटतं. आणखी पुढे जाऊन काय लक्षात ठेवायला हवं आहे की मुलांना आपण संधी दिली पाहिजे,
त्यांच्या चुका सुधारण्याची संधी दिली पाहिजे. त्यांना आपण जर का जबाबदाऱ्या घेऊ दिल्या, त्यांच्यावर छोटे छोटे जबाबदाऱ्या जर आपण टाकल्या, तर मुलं अतिशय छान पद्धतीने कामं करतात. म्हणजे आपल्याला कल्पनाही नसते की मुलं इतकं चांगलं काम करू शकतील. पण असं असलं तरी मुलं चुका करतातच. मग त्यावेळेला त्यांना शिक्षा करण्याची वेळ येते. पण शारीरिक शिक्षा अजिबातच नको. त्याचं कारण आणखी एका व्हिडिओमध्ये सांगेल. पण शिक्षा करताना आपल्याला 5 R सांभाळायला हवे. पहिली गोष्ट आहे रिलेटेड, म्हणजे तो कसा वागला आहे त्या वागण्याशी संबंधित शिक्षा द्या. दुसरी गोष्ट रिस्पेक्टेबल, ज्यामुळे त्याचा आदर पूर्णपणे खच्ची होईल अशी शिक्षा नको, त्याचा आदरही सांभाळला जाईल. तिसरी गोष्ट आहे रिझनेबल, म्हणजे चूक किती प्रमाणात आहे त्या प्रमाणात शिक्षा करा. चौथी गोष्ट रिव्हिलेटेड, म्हणजे ती शिक्षा तुला दिली जाणार आहे याची पूर्वकल्पना मुलाला द्या, अचानक आक्रमण करू नका. पाचवी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची पालकांनो, ती आहे हेल्पफुल. ही शिक्षा त्या मुलाच्या विकासामध्ये अडथळा बनायला नको आहे, त्याच्या मनामध्ये भूतकाळामध्ये खूप वाईट आठवणी देणारी नको आहे, तर त्याचा विकास व्हावा, त्याला चांगली सवय लागावी, त्याला चांगली शिस्त लागावी, अशा प्रकारची आपण शिक्षा देऊ शकतो. मला असं वाटतं की आपल्याला एक चांगलं पालक बनायचं असेल तर मुलांशी आपण संवाद साधून, आपलं शहाणपण वापरून, आपलं त्याच्यावरचं प्रेम जिवंत ठेवून, आपलं संयम जो आहे तो पणाला लावून आणि संवेदनशीलतेने जर आपण वागलो तर मग मुलांना सांभाळणं सोपं जाईल. धन्यवाद.